तुझ्यात तर खूपच धाडस आलंय. मला न विचारता तू तुझ्या बहिणीला ऑनलाईन गिफ्ट कसं काय पाठवलं? 2 पैसे काय तुझ्याकडे आले, की आता स्वतःच्या मनमानीवर उतरलीस? रवीने आपल्या बायकोला गायत्रीला रागात ओरडले. अहो, यामध्ये ओरडण्यासारखं काय आहे? असं काही विशेष केलं नाही मी. पुढच्या आठवड्यात माझ्या बहिणीचा वाढदिवस आहे. लग्नाला एवढी वर्ष झालीत, पण या एवढ्या वर्षात मी तिला कधीच काही दिलं नाही. यावेळी मी स्वतःच्या मेहनतीने कमावलेल्या पैशातून एक छोटंसं गिफ्ट पाठवलं आहे. फक्त एक साधं कानातलं. गेल्या महिन्यात तुम्ही तुमच्या बहिणीला ऑनलाईन केक पाठवला होता ना, त्यावेळी तुम्हा लोकांनी मला काही विचारलं नव्हतं. गायत्रीने थोडं घाबरतच बोललं. अगं, 2 पैसे काय कमावलेस की स्वतःची हद्द विसरलीस? एवढं म्हणून रवीने गायत्रीच्या गालावर एक जोरदार थप्पड लगावली. ती थप्पड एवढ्या जोरात होती की गायत्रीच्या हातातून पाण्याचा पेला खाली पडला, जो ती रवीसाठी घेऊन आली होती. तिला थोडाही अंदाज नव्हता की रवी तिच्यावर हात उचलणार आहे. त्या थप्पडीचा आवाज घरातल्या हॉलमध्ये सर्वांनाच ऐकू गेला. घरात सासू सासरे उपस्थित होते, पण कोणाच्याही तोंडातून एक शब्दही बाहेर पडला नाही. उलट सासू सरिताताईंच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं कुटील हास्य आलं होतं. जणू काही त्यांच्या मुलाने मोठी स्पर्धा जिंकली असावी. अगं सुनबाई, तू असं काहीतरी करतच असतेस की की तुझ्या नवऱ्याला तुझ्यावर हात उचलावा लागतो. नवऱ्याला विचारल्याशिवाय काही केलंच तर असंच होणार. सरिताताईंनी टोमणा मारला. आज विनाकारण गायत्रीला एवढी मोठी शिक्षा मिळाली होती. डोळ्यातून आसवांच्या धारा वाहत असतानाही तिने घरातलं काम सुरू ठेवलं. हे काही पहिल्यांदाच झालं नव्हतं. गेल्या 10 वर्षांपासून हेच चालू होतं. गायत्रीच्या सासरी तिचा नवरा रवी, सासू सरिताताई, सासरे विलासराव आणि तिची 8 वर्षांची मुलगी सई आणि 5 वर्षांचा मुलगा रोहन हे होते. शिवाय जवळच्या शहरात तिची लग्न झालेली नणंद राहत होती. सरिताताई रोज गायत्रीच्या प्रत्येक कृतीवर नजर ठेवून तिच्या दिनचर्येतले प्रसंग चवीने रवीला सांगत असत आणि रवी त्याच्या आईच्या दृष्टिकोनातून गायत्रीला पाहत असे, तिच्यावर हात उचलत असे. समाजात बाहेरून सरिताताईंची छबी मात्र चांगली होती, परंतु घरात गायत्रीच्या मनाची मात्र रोज होरपळ होत होती. तिला समाजामध्ये चांगले कपडे आणि दागिने घालून फिरावं लागत होतं. बाहेरच्या जगाला वाटत होतं की गायत्रीचं आयुष्य सुखी आणि आनंदी आहे, की तिला सासरच्या घरातलं सर्व समर्थन मिळतंय. लोकांना असं वाटायचं की तिच्या सासरच्या लोकांमध्ये कुठल्याही गोष्टींवरून टोमणे मारले जात नाहीत. पण सत्य हे होतं की गेल्या 10 वर्षात गायत्रीचं स्वतःचं अस्तित्व जणू पुसलं गेलं होतं. तिचं हसणं, मुक्तपणे बोलणं सगळं विसरून गेली होती ती फक्त सासरच्या लोकांच्या तालावर चालणारी एक यंत्र बनून राहिली होती. जणू तिच्या भावनांना किंमतच नव्हती. तिच्या डोक्यावर दर क्षण तलवार लटकत होती. कधी तिचा नवरा किंवा सासरची मंडळी नाराज होतील अशी भीती घेऊनच ती जगत होती. लग्नाच्या सुरुवातीच्या काही दिवसातच एक घटना घडली होती, ज्यामुळे तिचा आत्मविश्वास पूर्णतः हरवला होता. एके दिवशी घराच्या समोर भाजीवाला आला होता. गायत्री त्याचा आवाज ऐकून पैसे घेऊन टोमॅटो आणि कोथिंबीर घ्यायला बाहेर आली. त्यावेळी तिच्या सासूबाई अंघोळीला गेल्या होत्या आणि जेवण बनवण्यासाठी कोथिंबीर आणि टोमॅटो हवे होते. तेवढ्यात शेजारी राहणारे मंदारदादा देखील भाजी घ्यायला आले होते. मंदारच्या बायकोने नुकताच एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. आनंदाने गायत्रीने त्याला म्हणाला, नमस्कार दादा, खूप खूप अभिनंदन. मुलगा झाला तुम्हाला. वहिनी आणि बाळ कसे आहेत? मंदारने हसतच उत्तर दिलं, धन्यवाद, दोघांची तब्येत ठीक आहे. डॉक्टर उद्या त्यांना सोडणार आहेत. हे ऐकून गायत्रीने हसून त्यांचं अभिनंदन केलं आणि कोथिंबीर टोमॅटो घेऊन परत घरात आली. तेवढ्यात एक थंड चोरटी थप्पड तिच्या गालावर आदळली. तिच्या हातातली भाजीची पिशवी खाली पडली. ती सुन्न झाली होती. तिला अजूनही कळलं नव्हतं की तिचा नवरा रवी तिच्यावर का रागावला. 23 वर्षाच्या गायत्रीने गालावर हात ठेवला. डोळ्यात पाणी तरळलं होतं आणि ती अपराधीसारखी गप्प उभी राहिली होती. रवी तिला धमकी देत म्हणाला, कोणाला विचारून बाहेर पडलीस? तुला खूप मज्जा हवी का? त्या मंदारबरोबर हसून हसून बोलायचं धाडस कसं केलंस? तुला या घरात राहायचं असेल तर मर्यादेत राहायला शिक, नाहीतर माझ्या मर्यादेचा भंग होईल.
आज गायत्रीच्या आत्मसन्मानाला इतकी ठेच बसली होती की तिला प्रश्न पडला होता, जगासमोर ती कितीही खुश दिसली तरी तिच्या आतला दुःखाचा समुद्र कधीच शांत होणार नव्हता. गायत्री आपल्या माहेरी गेली होती, तिच्या मनाला थोडासा आधार मिळावा म्हणून. पण दुर्दैवाने तिला तिच्या आईवडिलांनीही आधार देण्याऐवजी सासरच्या लोकांचा पक्ष घेतला. ते तिला समजावत म्हणाले, बाळा, लग्नानंतर प्रत्येक मुलीला खूप काही सहन करावं लागतं. तुझ्या सासरची मंडळी आणि तुझा नवरा जसं सांगतील तसंच कर. त्यांना उलट प्रश्न विचारू नकोस. त्यांना जसं हवं आहे तसंच राहायला शिक. आई वडिलांच्या या सल्ल्याने गायत्री पुन्हा निराश झाली. ती सासरी परत आली. पण आता तिच्या नवऱ्याचा आणि सासरच्या लोकांचा धाडस आणखीनच वाढलं. ती स्वतःच्या इच्छेनुसार काहीच करू शकत नव्हती. तिच्या नवऱ्याने छोट्या छोट्या कारणांवरून तिला वारंवार अपमानित केलं आणि वेळोवेळी तिच्यावर हात उचलला. असेच दिवस निघून जात होते. गायत्रीने एक मुलगी आणि एक मुलगा जन्माला घातला. पण तिचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य खालावत गेलं. थायरॉईड, BP सारख्या आजारांनी ती त्रस्त होती. आणि आता नवऱ्याला तिच्या औषधांवर खर्च करायला देखील मनात खटकू लागलं. गेल्या वर्षी गायत्रीने नवऱ्याला सांगितलं होतं की मी ऑनलाईन थोडं सामान विकायचं काम करू इच्छित आहे. घरातून बाहेर जायची गरज नाही. फक्त सामानाचा फोटो सोशल मीडियावर टाकेल. त्यातून विक्री झाली तर मला थोडंसं कमिशन मिळेल. त्यामुळे औषधांचा खर्च भागवता येईल. रवीने अनिच्छेतेने परवानगी दिली, कारण त्यालाही औषधांचा खर्च टाळायचा होता. ऑनलाईन कामामुळे गायत्रीला थोडेफार पैसे मिळू लागले आणि तिचे स्वतःचे काही खर्च भागवता येऊ लागले. एकदा मिळालेल्या पैशांतून तिने आपल्या बहिणीसाठी तिच्या वाढदिवसाला एक छोटंसं गिफ्ट पाठवलं. पण त्यानंतर ती पुन्हा नवऱ्याच्या रागाची शिकार बनली. तिच्यावर घरगुती हिंसा झाली. तिची स्थिती पुन्हा अशांत झाली. दुसऱ्या दिवशी सरिताताई तिच्या सासूबाई म्हणाल्या, उद्यापासून नवरात्री सुरू होणार आहे. आपल्या घरातलं वातावरण शांत होण्यासाठी आपण देवीच्या दर्शनाला जाऊया. दुसऱ्या दिवशी संपूर्ण कुटुंब मंदिरात देवीच्या दर्शनासाठी गेलं. मंदिरात पुजारी देवीचं स्तवन करत होते. हे ऐकून गायत्रीची 8 वर्षाची मुलगी सई म्हणाली, आई, याचा अर्थ काय गं? तेव्हा पुजारी म्हणाले, म्हणजे देवी सगळ्या प्राण्यांमध्ये शक्ती आहे, निर्भयतेच्या रूपात असते. सईने पुन्हा विचारलं, म्हणजे माझ्यात आणि माझ्या आईतही देवीची शक्ती असते का? हो, अगदी तसंच. प्रत्येक स्त्रीमध्ये देवीची शक्ती असते. फक्त तिचा योग्य वापर करता आला पाहिजे, पुजारी म्हणाले. ते ऐकून सईच्या डोळ्यात एक विलक्षण चमक आली. ती आपल्या आईकडे पाहत म्हणाली, माझ्या आईमध्ये ही देवी आहे, हो ना? गायत्रीने त्या क्षणी एक नवी उमेद अनुभवली. तिच्या मनात एक विचार उमटला, खरंच तिच्या आतही देवीचं सामर्थ्य आहे. गुरुजींचं बोलणं सईला पुरतं समजलं नाही, पण गायत्रीला मात्र तिच्या हरवलेल्या शक्तीची चांगलीच जाणीव होऊ लागली. तिच्या मनात विचारांचे वादळ उठलं. सतत असंच मार खात राहून, दबून राहून आयुष्य जगणं अशक्य आहे. आई बाबांकडून मदतीची अपेक्षा ठेवणं व्यर्थ आहे. कारण खरं तर त्यांना मदत करायची असती तर त्यांनी पहिल्यांदाच केली असती. दुसऱ्यांदा डोक्यावरून हात फिरवायला कोणी उरलं नसतं. काही दिवसांनी गायत्री घरातलं सामान आणण्यासाठी शेजारीन रूपाबरोबर जवळच्याच दुकानात गेली. दुकानाजवळ पाणीपुरीचा गाडा होता. रूपा हसत म्हणाली, चल ना गायत्री, आज पाणीपुरी खाऊया. गायत्रीने नकळत घड्याळाकडे पाहिलं आणि थोडा विचार करून म्हणाली, नको ग, उशीर होईल. नवऱ्याची येण्याची वेळ झाली आहे. उगाचच घरात कलह होईल. रूपा थोडासा आग्रह करत म्हणाली, अगं फक्त 5 मिनटं लागतील. आपण कुठे रोज बाहेर येतो. आज तर सासूबाईंनी स्वतः तुला बाहेर पाठवलंय सामानासाठी. पण गायत्रीच्या मनात जे धुकं होतं तेच घडलं. रवीने तिला पाणीपुरी खाताना पाहिलं. घरी येताच गायत्रीने पाहिलं की रवी हॉलमध्ये तिला थांबवून क्लास घेण्याच्या तयारीत होता. रवी संतापात म्हणाला, घरातून बाहेर जाताना कुणाला विचारलं होतं का? आता तर लपून छपून बाहेर खाऊ देखील लागले आहेस. उद्या सिनेमा, हॉटेल सगळं सुरू करणार का? आमच्या घराची अब्रू तुला जरा तरी महत्त्वाची आहे का? या घरात राहायचं असेल तर तुझ्या लायकीत राहा, नाहीतर कसं आहे ते मला चांगलंच सांगता येईल. गायत्रीने शांतपणे पण ठामपणे उत्तर दिलं, सगळ्यात आधी तुमच्या आईनेच मला बाहेर पाठवलं होतं.
आणि मी फक्त 20 रुपयांची पाणीपुरी खाल्ली. यात कोणता गुन्हा केला? गल्लीच्या कोपऱ्यावर जाऊन सिगारेट ओढताना तुम्हाला घराच्या अब्रूची काळजी असते का? मित्रांसोबत दारू पिऊन घरी उशिरा येताना अब्रूची चिंता वाटत नाही का? सगळ्यांसमोर बायकोवर हात उचलताना कधी बायकोच्या इज्जतीचा विचार केलात का? गायत्रीचा आवाज जरा जास्त तीव्र झाला होता. तिच्या शब्दात तिच्या मनातील वेदना आणि आत्मसन्मानाचा ठसा स्पष्ट दिसत होता. गायत्रीने एवढंच बोललं होतं की रवीने चिडून तिच्यावर हात उचलायला पुढे केला. पण यावेळी गायत्रीने आपल्या आतल्या देवी मातेची शक्ती जागृत केली आणि संपूर्ण ताकदीने रवीचा हात पकडला. तिने रवीकडे रोखून पाहत ठामपणे म्हणाली, जर माझ्यावर हात उचलायचा प्रयत्न जर केलास तर मीही तुझ्यावर उलटवार नक्कीच करेन. त्या क्षणी गायत्रीने पोलिसांना फोन करून नवरा आणि सासरच्या लोकांविरुद्ध तक्रार केली. काही वेळातच 3 महिला कॉन्स्टेबल तिथे पोहोचल्या. पोलिसांना पाहताच रवी आणि सासरच्या लोकांचे धाबे दणाणले. रवीने पोलिसांसमोर गायत्रीची माफी मागितली. पोलीस निघून गेल्यावर रवीने गायत्रीच्या माहेरी फोन करून चिडून सांगितलं, तुमच्या मुलीला येऊन घेऊन जा. घरात तांडव घालू लागले आहेस. कसले संस्कार केले आहेस तुम्ही तिच्यावर? गायत्रीने रवीच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि आईवडिलांना ठाम स्वरात म्हणाली, तुम्हा लोकांना इथे येण्याची काहीच गरज नाही. तुम्ही तेव्हा माझी मदत केली नाही जेव्हा मला तुमच्या आधाराची खरी गरज होती. तुम्ही दुनियादारीच्या गोष्टी सांगून मला परिस्थितीवर सोडून दिलं. आता मी माझ्या परिस्थितीचा सामना स्वतः करू शकते, असं ठामपणे सांगून तिने फोन कट केला. सासूबाई सरिताताईंनी चिडून विचारलं, अगं पोलिसांना बोलावतेस, नवऱ्याला तुरुंगात पाठवणार आहेस का? एवढा त्रास होतोय तर इथं का राहतेस? जा आणि घटस्फोट दे. गायत्रीने शांतपणे पण ठामपणे उत्तर दिलं, मी घटस्फोट का देऊ? तुम्हीच मला या घरात आणलं आहे. माझ्या सन्मानाची काळजी घेणं हे तुमचं कर्तव्य आहे. घरातल्या दोन्ही मुलांची जबाबदारी ही तुमचीच आहे. आता तुमच्या प्रत्येक हालचालीवर पोलिसांची नजर असेल. मी महिला पोलीस आणि महिला समाजसेवा मंडळाकडून माझ्या संरक्षणासाठी मदत मागितली आहे. गायत्रीचा हा ठामपणा आणि निर्भयता पाहून सासरच्या लोकांनाही आता तिचा आदर करावा लागणार होता. या घटनेनंतर गायत्रीचा आत्मविश्वास पुन्हा फुलला. आता सासरच्या मंडळींनाही थोडीशी भीती वाटू लागली होती. ते तिला विरोध करायला धजावत होते, फक्त मनातल्या मनात बडबडत होते. गायत्री मात्र आत्मसन्मानाने आपल्या मुलांबरोबर त्याच घरात आपल्या इच्छेनुसार आयुष्य जगू लागली. हळूहळू सगळं पुन्हा शांत होत गेलं आणि परिस्थितीही पूर्ववत झाली. मित्रांनो, लक्षात ठेवा, जेव्हा आपण फक्त सहन करत राहतो तेव्हा तेच सहन करावं लागतं. पण ज्या दिवशी आपण चुकीच्या गोष्टींविरुद्ध उभे राहून आवाज उठवतो त्या दिवशी घरगुती हिंसेलाही आपोआप आळा बसतो. कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.